हॅलो. आज या ड्रेस पीसपासून मी धोती पायजामा आणि कुर्ती शिवणार आहे. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला कटिंगला सुरुवात करते. हा पहा सुंदर असा ड्रेस पीस होता आणि पायजाम्याचा कपडा आणि टॉपचा पण कपडा दोन्ही पण 2.5 मीटर आहे. त्यामुळे छान होता पीस. सॉफ्ट आहे अगदी. उन्हाळ्याच्या दिवसासाठी अगदी मस्त असा पीस होता. आता पहिल्यांदा मी हे पहा असा सरळ करून घेते कपडा पायजाम्याचा. अगदी काठोकाठ व्यवस्थित सरळ करून घ्यायचा. शक्य असेल तर प्रेस करून घ्यायचं, परंतु व्यवस्थित होता म्हणून मी काही इस्त्री वगैरे करत नाही राहिले. पहिल्यांदा कापड असं मोजून घ्यायचं. वरती लिहिलेलं असतं लेबलवरती, परंतु आपण एकदा खात्री करून घ्यायची 2.5 मीटर पूर्ण आहे का. मग आपल्याला समजतं ना की आपल्याला कितपत अशा चुन्या येतील. नाहीतर मग कमी चुन्या येतात, कमी कापड असेल तर मग व्यवस्थित नाही दिसत. असं ट्रायंगल फोल्ड करून घ्यायचा काटकोनाच्या आकारामध्ये. हे पहा अशा प्रकारची व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं कापड. आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण कट करून घेऊया आणि ते आपण नेफ्यासाठी वापरायचं. असं कट करून झालेलं आहे. आता जो व्यवस्थित असा हा ट्रायंगल कपडा व्यवस्थित करून घेऊया. आता मापं टाकून घेऊया पायजाम्याची. पहिल्यांदा मी बॉटमचं माप टाकते. इथे बॉटम माझा 6.5 आहे. अर्धा इंच शिलाई माया घेतली आहे. 7 इंचावरती मी खूण करून घेतली आहे. आता तिथूनच आपण वरती संपूर्ण उंची घेणार आहोत. पायजाम्याची तयार उंची 36 इंच इतकी आहे. त्यामधला आपण 6 इंचाचा मी नेफा बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे 30 इंच इतकं माप घेतलेलं आहे मी. बरोबर होत होतं. आता क्रॉच लेंथ बनवण्यासाठी जो मधला भाग असतो त्यासाठी मी काटकोनाच्या टोकापासून खाली सीटघेराचा 4था भाग इतकं अंतर घेतलेलं आहे. इथे सीटघेर 38 इंच आहे. त्याचा 4था भाग म्हणजे 9.5 इंचावरती मी इथे मार्क केलेला आहे आणि पुढे 2 इंच इतकं घेऊन आकार दिलेला आहे आणि तेवढा भाग आपण कट करून घ्यायचा. आता काटकोनाच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला इथे 2 इंचावरती खूण करून तेवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथून आपण चुन्या घालणार आहोत म्हणून. हे पहा अशा प्रकारे असे दोन्ही भाग तयार होतात. दोन्ही भाग मी तुम्हाला बाजूला करून दाखवते. कटिंग अगदी सोपी आहे. ह्या साईडला फोल्ड आला होता तो मी जरा वेगळा करून घेते. कटिंग अगदी सोपी आहे. फक्त शिवताना आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन शिवला की मस्त तयार होतो हा पायजामा आणि खूप सुंदर बसतो आणि दिसतो देखील सुंदर. असे 2 भाग तयार होतात. दोन्ही भाग बाजूला करून घेते. हे पहा. आता यापैकी एक भाग मी तुम्हाला तयार करून दाखवते. उरलेलं कापड आहे त्यामधून मी थोडा नेफा कट करून घेते. नेफा कट करताना सीट घेरचा दुसरा भाग प्लस 3 ते 4 इंच मार्जिन घेऊन नेफा कट करणार आहोत आम्ही. हे पहा. संपूर्ण उंची आपल्याला 6 इंचाचा नेफा तयार करायचा आहे. त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलेला आहे आणि सीटघेराचा दुसरा भाग म्हणजेच माझा सीटघेर 38 आहे. त्याचा दुसरा भाग 19 प्लस 3 किंवा 4 इंच अजून आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा. आता पहिल्यांदा इथे मी एकच भाग घेतलेला आहे. आता जो आपण 2 इंचावरती एका साईडला टोक कट केलेला आहे कापडाचा तो पहिल्यांदा शिवून घ्यायचा आणि मग आपल्याला पहिल्यांदा इथे स्टिच करून घेऊया. इथे शिवून घ्यायचं. दोन्ही पायजाम्याचं एकत्र शिवलं तरी पण चालेल, पण मी एक भाग तुम्हाला तयार करून दाखवते. डबल शिलाई घालून घ्यायची आणि असं नख मारून घ्यायचं आणि ज्या साईडला आपण आता एका टोकाला शिवलेलं आहे ना 2 इंच कट केलेलं होतं तिथे त्याच्या दोन्ही साईडने अशा चुन्या करून घ्यायच्या अर्धा इंचाच्या. हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित अशा चुन्या बनवून घ्यायच्या. चुन्या जास्तीत जास्त आल्या तर खूप छान दिसतो पायजामा. त्यामुळे 2.5 मीटरमध्ये अगदी मस्त बनतो. भरपूर असा घेर पण येतो आणि परफेक्ट असा बनतो पायजामा. हे पहा अशा एका साईडच्या मी चुन्या करून घेतल्यात, शिवून घेतलेल्या आहेत चुन्या. आता दुसऱ्या साईडच्या सेम टू सेम आपण समोरासमोर
करून घ्यायच्या। हे पहा अशा प्रकारे व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे। अगदी नवीन शिकणारे देखील बनवू शकतात हा पायजमा घरच्या घरी। असंच मी संपूर्ण हा चुन्या काढून घेते आणि शिवून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया। हे पहा अशा चुन्या शिवून झालेल्या आहेत। एक्स्ट्राचा धागा वगैरे असेल तर कट करून घ्यायचा। आता हा मी तुम्हाला एक भाग व्यवस्थित दाखवते। हे पहा किती सुंदर अशा चुन्या आलेल्या आहेत आणि मस्त लेयर दिसतो बघा छानपैकी। अशाच प्रकारे दुसरा भाग पण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। यावरती मी पहिल्यांदा हे पहा जो आपण नेफा तयार करण्यासाठी कापड कट केलं होतं ना, त्याचा एक भाग याच्यावरती ठेवून असं शिवून घ्यायचा या साईडने, म्हणजे एक एक भाग आपला तयार होतो व्यवस्थित। आपण ज्या चुन्या घेतलेल्या आहेत त्याच्या अगदी बरोबर वरती शिलाई आली पाहिजे, खाली वरती नको व्हायला, नाहीतर मग ते दिसताना बरोबर दिसत नाही। म्हणून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं। सेम प्रमाणात घेतलं आपण तर व्यवस्थित असं कापड बरोबर पुरतं, नाहीतर कमी जास्त होतं। थोडं कमी जास्त झालं तर कट करून घ्यायचं। हे पहा अशा प्रकारे आणि वरून एक दाब शिलाई पण करून घ्यायची हाताबरोबर, म्हणजे परत आपल्याला हातात घ्यायला नको। हे पहा असं आपला नेफा जॉईन करून झाल्यानंतर आपण बॉटम पण तयार करून घेऊया, म्हणजे कसं आपला एक भाग संपूर्ण तयार होईल। मग फक्त जॉईन करायचं बाकी राहील। बॉटम फोल्ड करताना पहिल्यांदा मी हे पहा जिथे आपण मार्किंग केलेली आहे 6.5 इंचाची तिथपर्यंतच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। मी टेप लावून पुन्हा एकदा मार्किंग करून घेते, कारण मार्किंग केलेली दुसऱ्या साईडच्या कापडावरती राहिली आहे, म्हणून असं फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर आपण 7 इंच घेतलेलं होतं, 6.5 बॉटम प्लस अर्धा इंच आपण लूजिंग घेतलेला आहे, म्हणून अशी शिलाई घालून घ्यायची अर्धा इंच फोल्ड करून आणि सेम इथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला व्यवस्थित असं इथं फिनिशिंगने येईल बघा। पाहिजे तर धागा कट करून घ्यायचा आणि पुन्हा घ्यायचा। एका साईडचा पायथा तयार झालेला आहे। आता आपण सेम टू सेम दुसऱ्या साईडचा पण तयार करून घेऊया आणि मग आपण एकमेकांवरती हे दोन्ही भाग ठेवून जॉईन करायचे आहेत। क्रॉसच्या साईडने, क्रॉसचा जो भाग आहे आपला त्या साईडने आपण हे पहा असे जॉईन करून घ्यायचे। मधला जो भाग असतो आपला कट केलेला आहे आपण 2 इंचावरती, इथे कर्व देऊन तिथे व्यवस्थित असं शिवून घ्यायचं, डबल शिलाई घालायची। आता आपण पहिल्यांदा दोन्ही पाय जॉईन करून घेऊया। हे पहा इथे बॉटमच्या इथून व्यवस्थित असं ट्रायंगल करून घ्यायचं आणि अर्धा ते 1 इंचावरती आपल्याला फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। हे पहा दोन्ही पाय आपण व्यवस्थित असे मधोमध
जॉईन करून घ्यायचे, व्यवस्थित शिलाई करून घ्यायची फिटिंगची। आता फक्त आपल्याला नेफा तयार करायचा आहे। नेफा तयार करून झाला की मग आपला पायजमा रेडी आहे। संपूर्ण अशी डबल शिलाई करून घ्यायची व्यवस्थित। आता इथे मी नेफाला बेल्ट लावणार आहे। त्यासाठी हे पहा 32 इंच इतकी कंबर आहे, त्यामुळे मी इलॅस्टिक घेताना 2 ते 3 इंच कमी घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला फिटिंग येते। इलॅस्टिक व्यवस्थित जॉईन करून घेतलं मी राऊंडमध्ये आणि आता आपण अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते बघा तसं लावून घ्यायचं। व्यवस्थित असं शिवून घ्यायचं, व्यवस्थित बसतं आणि मग आपला पायजमा रेडी आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। घाई गडबडीमध्ये बनवला आहे त्यासाठी खरंच सॉरी।